नमस्कार. मी हर्ष दुधे तुमच्या सर्वांचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय, ज्याचं नाव आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो. आणि माहिती ही खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजचा दिवस खूप चांगला आहे. गणेश चतुर्थी आहे. बाप्पांचं आगमन झालंय. संपूर्ण महाराष्ट्रात, देशात गणेशोत्सवाची धूम आहे. अशा या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच गणपती तुमच्या मनातली, गणपती बाप्पा तुमच्या मनातलं जी काही इच्छा आहे ते पूर्ण करतील अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भरपूर साऱ्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. तर आपल्याला माहिती आहे की या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी सांगण्याचं काम करत असतो. आणि त्या अनुषंगाने मी हे चॅनल सुरू केलं आहे. माझा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून त्यांचा कुठेतरी चांगल्या नोकरी रोजगार हा त्यांना उपलब्ध झाला पाहिजे. पालकांना समाधान वाटलं पाहिजे. आपल्या समाजातील तळागाळातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी ही माहिती जी मी देतो, म्हणजे सगळी शैक्षणिक घडामोडीची, प्रवेश प्रक्रिया असतील, शिष्यवृत्तीची माहिती असेल, सरकारी योजना असतील, त्या सर्वांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी हे चॅनल सुरू केलं आहे. जेणेकरून अधिकाधिक आपल्या देशातील नागरिक, विद्यार्थी, मुलं हे प्रगत होतील, विकास त्यांचा होईल आणि आपल्या त्याच्यानुसारच आपल्या देशाचा विकासही हा होणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सीईटी सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे निकाल असतील, शिष्यवृत्तींचे अर्ज असतील, कॅप राऊंड असतील, तुमच्या विद्यापीठांच्या परीक्षा, अशी सर्वांची माहिती देण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे जे पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असेल किंवा पहिल्यांदा या चॅनलला भेट दिली आहे त्यांनी, त्या सर्वांसाठी मी ही माहिती सातत्याने सांगत असतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमचं आहे असं समजूनच तुम्ही आवर्जून याच्यावर तुमचं प्रेम हे व्यक्त करा. गणेशोत्सवच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. आणि आपल्याला माहिती आहे की BSc नर्सिंगचे विद्यार्थी जरा हवालदिल झाले आहेत, की कारण की अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाली नाही आहे. कॅप राऊंड 1 मध्ये, कॅप राऊंड 2 मध्ये, आणि आता ते कॅप राऊंड 3 ची वाट पाहत आहे. कॅप राऊंड 3 बद्दल एक नोटिफिकेशन पडलं आहे. तुम्ही ते बघितलं असेल असं मी गृहीत धरतो. नसेल बघितलं तर एकदा बघून घ्या आवर्जून. सीईटी सेलच्या वेबसाईटवर आहे. फार काही नाही, थोडा समोर गेला आहे वेळापत्रक, जास्त मायन्यूट बदल आहेत, फक्त ते लक्षात असू द्या तुम्हाला. त्याच्यानुसार ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मला एक चांगली गोष्ट, चांगली आनंदाची बातमी तुम्हाला एक चांगली सांगायची आहे. ते म्हणजे की 4 कॉलेजेस आपले वाढले आहे BSc नर्सिंग मध्ये. कदाचित हे कॉलेजेस जर तिसरा राऊंड असेल तर तिसऱ्या राऊंड मध्ये जे काही तुमची लिस्ट आहे, ज्याला आपण म्हणतो की मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स आहे, त्या सीट मॅट्रिक्स मध्ये हे 4 कॉलेजेस येतील अशी आपण आशा व्यक्त करूया. तर त्याच्यामुळं मी जे सांगत आलो आहे सुरुवातीपासून सातत्याने, की थोडा धीर धरावा लागेल आहे आपल्याला आणि थोडासा सकारात्मक विचार करावा लागणार आहे, तरच इथे आपल्याला एक पॉझिटिव्हिटी एनर्जी मिळेल. आणि गणपती बाप्पा धावून आले असंच आपण म्हणूया. 4 कॉलेज वाढले आहेत. फक्त ते 4 कॉलेज कधी ऍड होतात आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. ते 4 कॉलेजांची मी तुम्हाला नावं सांगतो, तर ती तुम्ही बघू शकता. कदाचित माझ्याकडे जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार हे नवीन कॉलेजेस आहेत, त्याच्यामुळं कदाचित असं वाटत असेल की होऊ शकते, पण हे 4 नवीन कॉलेजेस आहेत. की मी तुम्हाला सांगत होतो की हे 4 कॉलेजेस नवीन वाढले आहेत. तर तुम्हाला त्याची नावं मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे एक आहे श्री अंबाबाई तालीम संस्थेचं इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, टिळकनगर, सांगली मिरज रस्ता, मिरज. मिरजमध्ये हे कॉलेजेस आहे, हे कॉलेज आहे आणि त्याची प्रवेश क्षमता आहे 50. ठीक आहे. दुसरं कॉलेज आहे ते म्हणजे श्रीराम शिक्षण संस्थेचं, श्रीराम शिक्षण संस्था आहे. श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पनीव जवळ आहे. माळशिरस तालुक्यातलं हे कॉलेज आहे. सोलापूरला आहे. हे एक कॉलेज आहे. तिथे 60 जागा आहे. त्याचप्रमाणे युगांतर एज्युकेशन सोसायटीचं तिरपुडे नर्सिंग कॉलेज, युगांतर एज्युकेशन सोसायटीचं तिरपुडे नर्सिंग कॉलेज आहे.
हे इंदोरला आहे, नागपूरला आहेत. जे विद्यार्थी विदर्भातील आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय हा असू शकतो, कारण तिरपुडेंचे अनेक कॉलेजेस आहे. तिरपुडे कॉलेज त्याच्यानुसार त्याच्यामुळे हे एक कॉलेज आहे, तिथे 40 प्रवेश क्षमता आहे. आणि दुसरं म्हणजे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंग. तर परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेचे हे कॉलेज असू शकतं. अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंग, ठीक आहे. आणि हे कॉलेज आहे चिखलीला. चिखली बुलढाणा जवळ येतं, तर हे बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधलं कॉलेज आहे. जे विद्यार्थी अनेक अकोला, बुलढाणा तिकडे कॉलेजेस कमी आहे थोडे, अकोला, वाशिम, तर त्यांच्यासाठी हा एक पर्याय असू शकतो. असे 4 कॉलेजेस आहे आणि या 4 कॉलेजांचा विचार जर आपण केला प्रवेश क्षमतेचा, तर जवळपास 100 जागा आपल्या 200 जागा आपल्या वाढल्या आहेत. तर ह्या 200 जागा सरसकट तुम्हाला उपलब्ध होतील. ज्यांना एनी हाऊ याच वर्षी बीएससी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे 4 कॉलेजेस मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही डायरेक्ट थेट हे 4 कॉलेज भरू शकता आणि तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार प्रवेश हा होऊ शकतो. 4 कॉलेजेस आहेत. हे फक्त आता ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस आपण टॅली करू हे 4 कॉलेज त्याच्यामध्ये आहेत इन्क्लूड की नाही कॉलेज आहेत, म्हणजे यांचा समावेश त्याच्यामध्ये झाला की नाही झाला याचा आपण नक्कीच विचार हा करू. तर 4 कॉलेज थेट स्ट्रेट अवे वाढले आहेत. आणखी काही कॉलेज मला असं वाटते की सोमवारी किंवा मंगळवारी इन्क्लूड होऊ शकतात. सध्या तरी हे 4 कॉलेज तर आहे जे तिसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध होणार आहे. तिसऱ्या राऊंडसाठी अजून एक महत्वाचं ते म्हणजे की जे विद्यार्थी फ्रेश प्रिफरन्स फॉर्म भरतील तेच त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. जे विद्यार्थी आतापासून आहेत, तुम्ही नियम वाचा त्याच्यामधले, तुम्हाला लक्षात येईल. नाही नियम समजले तर मला विचारा, हे करा. पण एक नियम महत्वाचा आहे, मला असं वाटतं तो मी तुम्हाला सांगायला हवा, म्हणून मी सांगतो की तुम्हाला फ्रेश प्रिफरन्स फॉर्म हा तिसऱ्या फेरीसाठी हा भरावा लागणार आहे. त्याच्यामुळे याची आवर्जून काळजी घ्या. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं चांगलं कॉलेज मिळालं असेल, त्यांनी जास्त विचार न करता, मी काल सुद्धा हे सांगितलं व्हिडिओमध्ये, त्यांनी जास्त विचार न करता तुम्ही तिथे प्रवेश घेतलेला बरा. कारण थर्ड राऊंड मध्ये एकदा जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाही किंवा अलॉट झालं नाही किंवा तुमचा प्रिफरन्स फॉर्म थोडा खालीवर झाला, तुम्हाला कॉलेज मिळणार नाही आणि मग तुमचे दुसऱ्या कॉलेजवरचे हक्क हे जातात. त्याच्यामुळे सेकंड राऊंड वर तुम्ही आवर्जून हे भरायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला जर चांगलं कॉलेज उपलब्ध झालं असेल तर जास्त विचार त्याच्यामध्ये केला तर थोडं हे होऊ शकतं. आणि ज्यांना यावर्षी प्रवेश घ्यायचाच आहे तर त्यांचा प्रवेश होणार आहे. फक्त मग थोडे नवीन कॉलेजेस आहेत, त्या नवीन कॉलेजेसमध्ये तुम्हाला हा प्रवेश हा घ्यावा लागणार आहे. जसे मी आता हे 4 कॉलेजेस तुम्हाला सांगितले जे तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये येण्याची शक्यता आहे. आपण टॅली करूया जेव्हा ही सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा. जर तुम्हाला असं वाटत असेल की कारण मी खूप घाईगडबडीत पाहिले तुमची लिस्ट आणि ती, तर तुम्हाला असं वाटत असेल की हे कॉलेज 4 आहे, तर मला तसंही तुम्ही सांगू शकता की सर हे याच्यातलं हे कॉलेज आहे, हे नाहीये. आणि हे 4ही कॉलेज नवीन असतील, तुम्ही ऐकलं नसेल, ते सुद्धा मला आवर्जून सांगा. आपण बघूया. जर अशा पद्धतीने जवळजवळ अजून 10-12 कॉलेजेस वाढतील अशी माझी शक्यता आहे. त्या 10-12 कॉलेजेसमध्ये कदाचित 400-500 जागा तरी होतील असा आपण एक अंदाज पकडूया. आणि जे तिसऱ्या फेरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी या दृष्टीने विचार करा. प्रिफरन्स फॉर्म आपल्याला भरायचा आहे, तो म्हणजे की जिथे जागा व्हॅकंट आहे तिथेच तेच कॉलेज आपल्याला टाकायचे आहे प्रामुख्याने. आणि अजून एक महत्वाचं, ज्यांना चांगलं कॉलेज सेकंड फेरीला मिळालं आहे त्यांनी गो फॉर इट. मी तर असं म्हणणार आहे, उगाच जास्त वेळ वाया घालवण्याचा विचार नाही. जर तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज जाहीर झालं नाही तर मग डायरेक्ट कॅप राऊंड संपतो आणि मग ते मॉपअप राऊंड सुरू होतो आणि मॉपअप राऊंड मध्ये नंतर मग तुम्हाला कुठल्याच प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. त्याच्यामुळं कुठलेच लाभ हे घेता येत नाही तुम्हाला सरकारचे, कारण तुमचा प्रवेश हा थेट मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये ग्राह्य धरला जातो. म्हणून सर्वांना विनंती, ज्यांचा सेकंड राऊंड मध्ये झाला आहे त्यांनी आवर्जून प्रवेश घेण्याबाबत कारवाई ही केली पाहिजे. आणि जे विद्यार्थी तिसऱ्या राऊंड साठी आहेत, ज्यांना पहिल्या दुसऱ्याला लागला नाहीये, त्यांनी सध्या रिलॅक्स व्हावं. बी पॉझिटिव्ह, होईल. गणेशोत्सव आहे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करा. बाप्पा पाहत आहे, गणपती बाप्पा, आणि त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. सो बी पॉझिटिव्ह,
नक्की काहीतरी चांगलं होणार आहे. पाहूया आपण अशाच पद्धतीने. आणि काही तुम्हाला शंका असतील, प्रश्न असतील, आवर्जून विचारा. सर्वांचं स्वागत आहे. फक्त एकदा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर तुम्ही प्रश्न हे तुमचे विचारा. म्हणजे काय आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर जे काही तुम्हाला क्लिअर नाही होईल ते मला डाऊट तुम्ही आवर्जून विचारा, ते सुद्धा आपण क्लिअर करूया. एकच विनंती, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा इथे, आणि टेलिग्रामला जर्नलिस्ट हर्ष दुधे आहे तिथे सुद्धा. भेटत राहू अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.